हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. आज आहे ना आज खूप लवकर उठले मी. 3:45 वाजता उठले, पण व्हिडिओ नाही काढला बरं का. कारण माझ्या मागं खूप घाई होती, खूप गडबड होती आणि पिण्याचं पाणी भरायचं होतं. 2-3 दिवस झाले पिण्यासाठी पाणीच नव्हतं. म्हटलं आता पाणी भरायच्या नादामध्ये, आंघोळ आवरण्याच्या नादामध्ये ना खूप उशीर होईल, म्हणून व्हिडिओ काढायला वेळ लागतो ना, तर म्हटलं उशीर होईना आपल्याला, तर मग मी काय व्हिडिओ काढला नाही. 3:45 वाजता उठले, टॉयलेटला गेले, टॉयलेटहून आले आणि मस्त 4 हांडे स्वच्छ घासून गाळून भरले. 1 जार, बिस्लरीच्या बाटल्या, सगळं स्वच्छ गाळून भरलं आणि मग कोमलच्या पप्पांचा डब्बा केला घाई 6 वाजेपर्यंत. पिण्याचं पाणी वगैरे भरलं, डब्बा केला घाई. कोमलच्या पप्पांना एका पर्स काढून दिलं डब्बा घेऊन. त्यांच्या डब्याची मला खूप घाई असती, त्यांची पण माझ्या मागं खूप घाई असते, झालं का. तर त्यांना एका पर्स काढून दिलं का मग माझी बाकीची कामं करते मी. तर कोमलचे पप्पा इथं गेलेले आहेत. आता माझं राहिलेलं काम बघा. माझी गल्ली कशी आहे, खूप घाण आहे बरं का. दारामध्ये चिखल आहे. कोण माती टाकणार आहे? भाड्याचं घर आहे, काय गरज पडली माती वगैरे टाकायची? काय करायचं आहे? फक्त दारात मस्त झाडं हे लावलेत बरं का. गुलाबाचे रोपटं लावलं आहे मस्त, आणि त्याच्याजवळ एक छोटंसं तुरीचं झाड आलेलं आहे बघा. आम्ही तुरीची भाजी करतो. कोण तुरीची भाजी करतं कमेंटमध्ये सांगा. आम्ही करतो बाबा तुरीची भाजी. पण एक छोटंसं मस्त झाड आलं आहे तुरीचं छोटं, आणि त्याला बघा फुलं लागलेत, आणि फुलं लागले तर लागले, त्याला शेंगा पण लागलेत मस्त तुरीच्या. हे बघा, तुरीच्या शेंगा. इतके फुलं आहेत ना, इतक्या शेंगा येतील याला, पण कोण ठेवणार आहे त्याला, कारण ते बाहेर आहे रोडवर. आणि त्याच्याच बाजूला मस्त गुलाबाचं छोटंसं रोपटं आहे, आणि तिथंच खाली बघा पुदिना आहे. थोडासा ठेवला आहे मी पुदिना, इमर्जन्सी कशाला लागला तर. आणि त्याच्या बाजूला मस्त गवती चहा आहे. गवती चहा घेत नाही बरं का चहा टाकायला, पण नुसता लावलेला आहे. आणि त्याच्या बाजूनं आळूचे पानं आहे. तर चला गेट लावून घेते. किती वेळ बाहेर उभं राहून उपयोग नाही आहे, कारण घरामध्ये खूप कामं पडली. आणि गाडीची जी सगळी माती मी इतका पोर्स मस्त धुवून घेतला. पिण्याचं पाणी भरलं तेव्हा, आणि आता सगळं गाडीमुळं माती झाली स्पोर्ट्समध्ये. आणि माझे पाय पण खूप घाण झाले त्या मातीमुळं. पाय स्वच्छ धुवून घेते. पाय धुतले पाय धुवायचं तर म्हटलं चला आता घरात बी खूप राड आहे. तर घरात जाता तसंच लक्ष गेलं बरं का माझ्या लक्ष्मी वेलाकडं, जे दारामध्येच आहे, दारात लावलेलं आहे. तर बघा किती छान झालंय ते, मस्त हिरवं वा वा वा, किती मस्त झालंय. इतकं हातभरच लावलं होतं बरं का, छोटंसं एक तळहाताचं जेवढं आहे तेवढं लावली होती कांडी. बघा किती मोठी झाली, खूप मोठी झाली. आणि एकच वेल नाही आहे तेवढा लक्ष्मीचा, त्याच्यामध्ये मी अजून एक वेल लावलेला आहे, जो आपण पानं खातो बघा, नागिनीचे पानं. तर ते पानाचं पण वेल लावलेलं आहे. बघा तेच पानं आहे, ते मी दाखवते. ते त्याचा वेल वेगळा आहे बरं का, लगेच समजून येतं. पानं जरी सारखी दिसली थोडीशी, पण वेल वेगळा आहे, कारण त्याचा वेल असा बारीक लाल आहे. हे बघा, आणि बारीक लाल आहे, आणि ते दुसरा जो आहे ते असं थोडासा जाड हिरवा आहे. लगेच कळून येतं बरं का, दोन्ही वेलामध्ये लगेच कळून येतं वेगवेगळं आहे म्हणून. आणि पण ते जाऊ द्या, पण किती मस्त भरलाय बघा ना. एवढं तळहाता एवढा वेल लावला होता, किती मस्त. अशी बकेट अशी दिसत सुद्धा नाही, किती छान असं. मला खूप आवडतं. आणि ते दारामध्येच ते इतकं भारी वाटतंय, वाव मस्त. पण चला वेल बघत बसण्यापेक्षा ना, खूप घरात कामं पडली. घरातलं बघतोय, यश झोपलेलं आहे.
भरपूर कामं पडले. डब्बा दिला तर बाहेरच चाललं आहे माझं. पीठ तसंच ठेवलेलं आहे. चपात्या बनवायच्या, फक्त 3-4 चपात्या बनवून दिल्या कोमलच्या पप्पांना आणि भाजी. बाकी सगळं तसंच बनवायचं पडलं आहे. चपात्या बनवायच्या पडल्यात. किचनमध्ये तसंच राडा पडला आहे. यश बघा कसा झोपला आहे. यश झोपला आहे आणि कसं वाकडं मुंडकं करून झोपतो आहे यश. बेडरूममध्ये पण राडा आहे. उषा बेडशीट हे झालं आहे. चला किचनमध्ये. लाईटा चालू असल्या की मी पटापटा बंद करून घेते, कारण लाईट बिल भरपूर येतं ना. 1,500 रुपये लाईट बिल येतं आहे. कमी नाही काही नाही. भाड्यानं 5,000 रुपये भाडं, 1,500 लाईट बिल आणि बाकीचं सगळं वेगळं. हे बघा गॅस संपलाय सकाळी सकाळी. बरं झालं दुसऱ्या टाकीमध्ये इमर्जन्सी मी थोडं भरून आणून ठेवलं होतं. लगेच ताबडतोब दुसरी टाकी लावली. आणि बघा किचन वाट्यावर राडा, किती राडा पडलाय. पीठ तसंच मळलेलं, चपात्या बनवायच्या. चला आता तुम्हाला सूर्य दाखवायचा राहिला नाही का. आपल्या किचनमधून बघा सूर्य उगवलेला किती छान दिसतोय बघा. पाठीमागून खूप मस्त दिसतंय बरं का सूर्य वगैरे. पाठीमागं चालणारा रस्ता, येणारे जाणारे लोक. बघा सूर्य किती छान उगवलाय. त्याची किरण आता आपल्या किचनमध्ये पडतील. तर असो, चला आता पटकन चपात्या करून घेते. खूप उशीर झाला इकडं तिकडं हिंडण्यामध्ये. आता काय करते, गरम गरम चपात्या बनवून घेते. राहिलेल्या पिठाच्या गरम गरम चपात्या बनवून घेते. आणि रात्रीची कारल्याची भाजी मस्त गरम करते. जास्त नाही बरं का, थोडीशी 2 चमचेच भाजी आहे. थोडी 2 चमचे भाजी मी खाऊन घेते. आता गरम गरम चपात्या बनवून ती भाजी खाते. आणि सकाळी गवारीची भाजी बनवली, ती गवारीची भाजी पण थोडीशी टेस्ट घेते. आणि काही नाही, आणि मग जेवल्यानंतर थोडा रेस्ट करते आणि मग बाकीचे कामं आवरते. तोपर्यंत बाय. कारलं तरीला.